बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका कल्याणी बोराटे लिखित कथा जोडीदार. उतरत्या वयात अर्धांगिनीनं साथ सोडली आणि नामू तात्याच्या आयुष्यातील जोडीदाराची जागा रित्ती झाली. तात्याकडं पैसा पाणी ढिगाणं होता, पर मायेचं माणूसच गेल्यावर पैशाला का आग लावायची काय. बायकोला वाचवायसाठी त्यांनी लई पैसा खर्चला होता. कोण सांगल ते डॉक्टर केलं होतं, दवाखाना बदललं होतं, समद करून झालं होतं. पण तिचं बिचारीचं आयुष्यच तेवढं म्हणल्यावर कुणाचं काय चालतंय. समधी कार्य झाली, बायकोचा दहावा झाला, पण अजून बी तात्या दुःखातनं सावरलं नव्हतं. घरात शिरल्यावर मागणं आवं म्हणल्याचा आवाज त्यांच्या कानात घुमायचा आणि काळजात एकच कालवाकलं व्हायची. मग त्यासनी हुमसून हुमसून रडा यायचं. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तिची काय ना काय आठवण होती. अख्खं घर त्यासनी खाया उठायचं. सवताला सावरून गप करून भिताला टिकून बसलं की हातात चहाची कप बशी घेऊन आलेली दिसायची. म्हणायची, नगा सवताला त्रास करून घेऊ. घराच्या बाहेर पाय टाकावा तर आव ले उशीर पारावं, बाता मारत बसू नका, भाकरी करस्तवर घरी या. हे तुझं नेहमीच सांगणं इसरण्याजोगं नव्हतं. ते आठवायचं आणि उंबऱ्यातनं बाहेर पडताना ते मनातल्या मनातच पुटपुटायचं. तुझा धाक होता म्हणून माघारी लवकर घरी यायचो, आता कुणासाठी घरी यायचं. आजूबाजूची सगळी माणसं समजूत घालायची. तात्या झालं गेलं इसरून जा असं सांगायची. सवताला सावर, काळजी घे म्हणायची. पर ते खरंच एवढं सोपं होतं काय. राहून राहून त्यासनी डोळ्यामोहरं उरलेलं आयुष्य आणि सोडून गेलेली ती दिसायची. तात्यांचा एकुलता एक लिओक परदेशात साहेब होता. आय तात्यावर तर त्याचा लय जीव. त्यो तात्यासनी लय धीर द्यायचा, सावरायचा, त्यांची लई काळजी घ्यायचा. आय गेल्याचं दुःख त्याला बी डोंगरा एवढं होतं, पर त्यो खचला तर तात्यासनी सावरणारं कोणी नव्हतं, म्हणून तो धीरानं तात्यासनी सावरत होता. बघता बघता महिना उलाटला. लेकाला नोकरीसाठी म्हणून पुन्हा परदेशात जावं लागणार होतं. दर येळी लोक बिनगोर निघायचा, पर ह्या येळची परिस्थिती वेगळी होती. त्यानं तात्यासनी संग नेण्यासाठी म्हणून हट्ट केला. पर नामू तात्यासनी बालपण घालावलेलं, उन्हाळा पावसाळा बघितल्यालं आपलं गाव सोडवत नव्हतं आणि तात्या परदेशात जायला तयार नव्हतं. अखेर काळजावर दगड ठेवून लोक तिथून निघून गेला असला तरी तो लवकरच तात्यासाठी काहीतरी निर्णय घेणार होता. गावातली सगळी माणसं जीवाला जीव देणारी होती. तात्यासनी हवं नको ते सगळं बघायची. कोणी भाकरी आणून द्यायचं, कोण वाटीभर कोरड्यास आणायचं, कवा कवा तर कोण घरचं जेवण घेऊन तात्याच्या घरी जेवायला यायची. घरातल्या गत घरभर वावरायची. वस्तीवली वयस्कर माणसं रानातली गुराढोरांची कामं उराकली की तात्यांच्या घरी गप्पा मारायचा व्हायची आणि बघता बघता मैफिल बसायची. कवा तात्या रानात फेरफटका मारायला गेल्यावर निसर्गाच्या कुशीत बराच वेळ घालवायचं. गावातल्या माणसात वातावरणात तात्या चांगलंच रुळलं होतं. म्हातारला इसारलं नव्हतं, पर सगळ्यांच्या मत्तीनं दुःखातनं सावरलं होतं. लोक नोकरीसाठी गेला असला तरी त्याचं समद ध्यान गावाकडेच होतं. शेजारा पाजारांना त्यानं तात्यांची काळजी घ्यायला सांगितलं होतं, तरी बी दिवसातनं 2 वेळा तो फोन करून तात्यांची विचारपूस करीत होता. पर कुणी किती सांगितलं तरी त्याचा जीव कामात लागत नव्हता. लय विचार करून त्यानं परदेशातली नोकरी सोडायचा निर्णय घेतला. पर तात्यासनी ते पटणारं नव्हतं, म्हणून तात्याने त्याच्या निर्णयाला ठाम नकार दिला. ह्या वयात तात्यासनी एकटं गावाला ठेवून एवढ्या लांब राहणं लेकाला पटत नव्हतं. काय मार्ग काढावा हेही त्याला सुचत नव्हतं. 8-10 दिवसांनी तो गावाला आला आणि एकतर तुम्ही संग चला नाहीतर मी नोकरी सोडतो, ह्यो प्रस्ताव त्यानं
तात्यांसमोर मांडला. तात्या चांगलंच पेचात पडलं होतं. आपल्यामुळं लेकराच्या भविष्याचं वाटोळं व्हायला नको म्हणून हो हो नाही नाही करीत तात्या परदेशात जायला तयार झालं. मनात लई प्रश्न होतं. हिरवागार निसर्ग असलेलं, जीवाला जीव देणारी माणसं असलेलं गाव सोडायचं आणि बिनवळकीच्या ठिकाणी बिनवळकीच्या माणसात काँक्रीटच्या घरात राहायचं म्हणजे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. बांधाबांधी झाली. लागणारं सगळं अगदी ध्यानानं पिशवीत भरलं. जेवढं भरलं तेवढं कमीच होतं, कारण प्रत्येक गोष्टीत काय ना काय आठवण होतीच आणि आठवणीत जीव गुंतला होता. घरातनं पाय काय निघत नव्हता. आता येळ झाली निरोप द्यायची. वस्तीवली समधी माणसं तात्यासनी निरोप द्यायला गोळा झाली. गोदा काकूनं ताट आणलं आणि बापलेकासनी ववाळलं. हातावर धन आणि साखर ठेवली. पदरानं डोळं पुसत मागे सरली. तसं तात्यांचं बी डोळं पाण्यानं भरलं. गावातलं प्रत्येक जण कुटुंबातल्या गत होतं. अर्धांगिनी गेल्यापासून ह्या कुटुंबानंच त्यांना धीर दिला होता, सावरलं होतं. त्यासनी सोडून जाणं तात्यासनी लईच कठीण जात होतं. दोस्त मंडळीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. उद्यापासून सगळं बदलणार होतं. कोण जाणे किती दिस गावापासून घरापासून दूर राहावं लागणार. तात्या दोस्त मंडळीची गळा भेट घेत होतं. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. लग्नाच्या जोडीदारानं कवाच साथ सोडली होती आणि उरल्याला आयुष्य जगायला जी आधार देत होती त्या जोडीदारांची साथ आज तात्यासनी सोडावी लागणार होती. घैवरल्या अवस्थेत थरथरत्या हाताने तात्यांनी सहमद्यासनी नमस्कार केला. गावातील माणसं पाण्यानं गच्च भरल्या डोळ्यात मावत्याल इतकी साठावली आणि नाईलाजानं लेकासंग परदेसाची वाट धरली. परदेसात जायचं म्हणजे इमान परवास आलाच. तात्यांसाठी ते सारंच नवं होतं. बऱ्याचदा आकाशातनं घारीवानी पळणारी इवानं त्यांनी बघितली होती, पण इवानात बसायची ही त्यांची पहिलीच येळ. मागं एकदा कांद्यावर पाणी धरलं होतं तेव्हा माळावर कुण्या मंत्र्याचं हेलिकॉप्टर उतारलं होतं. हे भलं मोठं भिरभिर करणारं पंख खाडखाड आवाज करीत होतं आणि लांब लांब पतूर नुसता धुळाच उडत होता. त्या धुळ्यात बी लोकांनी हे येड्यागत गर्दी केली होती. शाळेतली पोरं बाया माणसं कामं सोडून हेलिकॉप्टर बघाय माळावर आली होती. तात्यासनी भिजवा नसल्यामुळं तात्या उशिरा माळावर पोचलं होतं. गर्दीतनं लांबनंच त्यांनी हेलिकॉप्टर बघितलं होतं. आज तात्या इमान जवळनं बघणार होतं. इमानानं लेकासंग परदेसात जाणार होतं. इमान तळापतूरचा प्रवास इष्टी आणि टॅक्सीनं होता. इष्टी आपली जवळचीच असली तरी टॅक्सी त्यांना अवघडल्या गट वाटत होतं. विचारांनी डोक्यात नुसता गोंधळ केला होता. तात्या खिडकीतनं आजूबाजूला अंदाज घेत होतं. बघता बघता टॅक्सी विमानतळावर पोहोचली. कोट सूट घातलेला लोक उतारला आणि बॅगा घेऊन मोहरं चालू लागला. तात्यांनी बी अगदी पांढरा कोरा करकरीत सदरानं धोतार घातलं होतं. देश बदलायचा आहे म्हणून यश बदलावा हे तात्यासनी पटणार नव्हतं. तसं पांढरा सदरा आणि धोतार घातलेलं तात्या बी अगदी रुबाबदार दिसत होतं. रोज काळी माती हिरवी झाडं ह्यात रुळणाऱ्या तात्यासनी विमानतळावरल्या झगमगणाऱ्या लाईटी, काचंची भिंताडं, आपोआप वर जाणाऱ्या शिड्या, इम्पोर्टेड वस्तू हे सारं नवं असलं तरी त्यांना त्यांची भुरळ पडत नव्हती. या समद्यापेक्षा गावाची वड त्यांना जास्त होती. आजूबाजूला असलेलं वातावरण बघून मनातनं तात्या घाबरं गुबरं झाला असलं तर त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती. आपल्या गावंढळ वागण्यानं बोलण्यानं लेकाची मान खाली जाऊ नये ह्याची ते पुरेपूर काळजी घेत होतं. लोक ही अगदी काचेची वस्तू जपावी तसा तात्यासनी जपत होता. इमान निघाय 1 तास होता. थोडं थांबावं लागणार होतं म्हणून तिथंच असणाऱ्या इस्टीलच्या चकचकीत खुर्चीवर लेकानं तात्यासनी बसायला लावलं. तात्या बसलं खरं, पर लोकांची गर्दी असताना बी पसरलेली शांतता त्यांना भयान वाटू लागली आणि त्यातनं गप गुमान बसल्या तात्यासनी त्यांचं मन फिदी फिदी हसत हिनवाय लागलं. मन म्हण, तात्या अरे येडा झालास का काय? अख्खी जवानी मातीत राबून काढलास आणि म्हातारपणाला कशाला राजली ती र? परदेशात निघालाय. अरे
रानामाळाने हिंडणारा तू, बंद घराची भिताडं खायला उठत्याल तुला. वस्तीवाल्या माणसाच्या घोळक्यात राहणारा तू परदेशात जाऊन एकटाच पडशील. करमल का तुला नव्या ठिकाणी? अरे येळ गेली नाही, शाना हो आणि जा घरला निघून आपल्या गावाला. मन त्यासनी गोंधळवत असलं तरी लेकासाठी घेतलेल्या निर्णयावर तात्या ठाम होतं. बघता बघता बराच वेळ गेला आणि इमान निघणार असं पुकारण्यात आलं. आता निघायचंच म्हणून तात्याने मनाची समजूत काढली आणि भल्या मोठ्या दिसणाऱ्या इमानाच्या दिशेनं ते चालू लागले. लेकाला त्यांच्या मनाची अवस्था कळाली. तात्यांचं डोळं पाण्यानं भरलं. लेकानं त्यांचा हात घट्ट धरला आणि मी आहे, काळजी करू नका असा नकळत दिलासा दिला. आता मात्र तात्याने आयुष्याच्या संध्याकाळ पतूर साथ देणाऱ्या जोडीदाराचा हात घट्ट धरला आणि काळजावर दगड ठेवून गावाच्या समध्य आठवणी उरात साठवून लेकासाठी कायमचीच परदेशाची वाट धरली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.